श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पूजेच्या मांडणीसाठी लागणारे साहित्य: पाट, चौरंग, लाल वस्त्र, आसन, माळ, गुरुचरित्र पोथी, 1 नारळ, 4 विड्यांची पानं, 2 सुपारी, तांदूळ, पाणी, 1 वाटी, फुले, हार, गंध इत्यादी. दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 या तारखेला आहे. दत्त जयंती 2025 सप्ताह दिनांक 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान आहे. सप्ताह पद्धतीत वाचन कसे केले जाते? पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43, सातवा दिवस 44 ते 53. श्री गुरुचरित्र पारायण हे एक दिव्य आहे. समाधान, सुख, शांती आणि गुरुकृपा लाभते. पारायणाचे नियम: 1 दिवस अगोदर 4 श्वान व 1 गाय यांना नैवेद्य द्यावे. 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावे. जमिनीवर चटई सतरंजीवर शयन करणे. 1 धान्य अन्न जेवण करावे. चपाती, भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच अन्न 7 दिवस घ्यावे. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. सेवेकऱ्यांचे अन्न परान्न होत नाही. शक्यतो गाव वे सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. शक्यतो पित्त वाढवणार यास्तव कडधान्य, डाळी इत्यादी द्विदल धान्य वर्ज्य करावी. त्या बदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवस वर्ज्य करावे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे. या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे. परस्त्री मातेसमान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करणे. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामींना महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का ते तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलाचार कुलधर्म पालन होतंय का, कुलदेवीची उपासना होते का, या गोष्टी समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसराचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिले गेले आहेत. गुरुचरित्र पारायण वाचन करताना दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान वाचन करू नये. ते दत्त महाराजांचे भिक्षा घेण्याचे वेळ आहे. अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. श्री गुरुदेव दत्त.